भारतामध्ये कोणत्याही महापुरुषांची जयंती असली की आपण ती अगदी मनोभावे साजरी करतो. मात्र ती साजरी करण्याचं माध्यम गेल्या काही वर्षांमध्ये बदललंय. डीजे, नाचगाणी अशा स्वरूपाचं आता हे माध्यम झालेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच झाली. त्यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे आपलं मत मांडलंय आणि ते मत सध्या चर्चेत आलंय. या पोस्टमध्ये ते म्हणतात, बाबासाहेबांना आपण फक्त संविधानापुरतं मर्यादित ठेवतो, पण ते एक प्रखर अर्थतज्ञ देखील होते. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथातून त्यांनी रुपयाच्या अवमूल्यनाचं सखोल विश्लेषण केलंय आणि त्याच विचारांवर पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया घातला गेला. आज रुपया कमकुवत होत असताना बाबासाहेबांचे आर्थिक विचार अधिक महत्त्वाचे ठरतात असंही ते नमूद करतात. पुढे ते असंही म्हणतात की आपण महापुरुषांना जातीत विभागतो, जयंतीला मिरवणुका काढतो, डीजे लावतो, पण त्यांच्या विचारांवर चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही फक्त नावं नाहीयेत, तर हे विचार आहेत आणि त्यांचा खरा सन्मान त्यांच्या विचारांना आचरणात आणण्यात आहे. शेवटी आज देशाला बाबासाहेबांसारख्या सामाजिक आणि आर्थिक दृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय.